आणि बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधनं। संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा कधीही बंद होऊ शकतो। महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे 40 कोटी रुपये थकवलेत, त्यामुळे जलसंपदा खात्याकडून नोटीस बजावली जाते। कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, ऐन दुष्काळामध्ये किंवा ऐन पाणी टंचाईच्या काळात पैसे थकवले गेल्यामुळे छत्रपती संभाजीनगर वासियांच्या अडचणी कशा वाढू शकतात? निश्चित हा पाणी पुरवठा बंद केला तर आधीच शहराला 8 दिवसातून एकदा पाणी येतं आणि त्यामुळे जर पाणी पुरवठाच बंद झाला आणि तेही ऐन उन्हाळ्यामध्ये तर छत्रपती संभाजीनगर वासियांचे प्रचंड हाल निश्चित होतील। पण तशी वेळ येणार नाही। महापालिका किंवा प्रशासनाच्या वतीने हे पैसे भरले जातील, शासनाच्या वतीने असं आपण अपेक्षा करूयात। मात्र छत्रपती संभाजीनगरला रोज 130 ते 135 MLD पाणी या ठिकाणी लागतं आणि त्याचं दर महिन्याला महापालिकेने जलसंपदा विभागाला बिल भरणं अपेक्षित होतं। मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून वर्षांपासून हे बिल भरलं गेलेलं नाही। पूर्वी देखील अशाच प्रकारची स्थिती महापालिकेवरती आलेली होती, त्यावेळी शासनाला मध्यस्थी करावी लागलेली होती। आता शासन मध्यस्थी करतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ही नोटीस जलसंपदा विभागानं महानगरपालिकेला पाठवल्यानं कधीही छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा बंद होऊ शकतो। मात्र प्रशासन याची काळजी घेईल आणि पाणी पुरवठा बंद होऊ देणार नाही। ज्ञानदा, धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।